बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, प्रकरण 4. नाशिकच्या कानड्या मारुतीसमोर सुचिरभूत होऊन विनायक उभा होता. अंजनी पुत्रा, तुझे गुण अनंत आहेत, परंतु एकच गुण मला मिळू दे. तुझी श्रीरामभक्ती तशी माझी राष्ट्रभक्ती उत्कट असू दे. तो मंदिराच्या पायरीवर बसला. समोरून एक पांढरा कुत्रा आला आणि त्याच्या शेजारी जरा लांबच बसला. त्या कुत्र्याचं धाडस पाहून त्याला आश्चर्य वाटलं. भगूरला अण्णाने आणलेला गुलाबी पांढरा कुत्रा होता. बाबारावांना तो त्याने भेट दिला. एक स्वच्छ पांढरी गाय येसूवहिनीला दिली. बैल तर शेतीवाडीच्या निमित्ताने होतेच. आता घरचा कुत्रा मोठा झाला होता. सर्वांचा लाडका असा तो यशवंत होता. अण्णा गेलेत तेव्हा 2 दिवस तो चौकातच बसून होता. पांढऱ्या कपिलाने चाऱ्याला तोंडही लावलं नव्हतं. समोर बसलेल्या कुत्र्यासमोर त्याने प्रसाद धरला. त्याने पटकन येऊन तो खाल्ला. तेव्हा त्याच्या मनात आलं, आपल्या घरचा कुत्रा याचा बादराय नात्याने बांधलेला असावा, त्याविना का हा असा जवळ आला. आज तो नव्यानेच पुन्हा सुरू झालेल्या मित्रमेळ्यात जाणार होता. बाबा असल्याने आता बराच जम बसला. पागे म्हस्कर मनापासून सामील झाले होते. विचार करत करतच विनायक मित्रमेळ्यासाठी पांगळ्या आबा दरेकरांच्या माडीवर पोचला. तेव्हा माडीवर 15-20 तरुण आणि 4-6 प्रौढ लोक उपस्थित होते. त्यात म्हस्कर आणि पागे नव्हते. तात्या, न्यायमूर्ती रानडेंना केतकर नगरग्रहाच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केलं होतं, तेव्हा तुम्ही केतकर प्रशस्ती काव्य केलं. मी तर तात्यांच्या कविता केवळ काळमध्येच वाचल्यात. नारोशंकरांचं देवालय, श्री टिळक स्तवन, छंद नशे चांगला, हा लेडी ऑफ द लेकचा काव्यात्मक अनुवाद, श्री शिवगीत अशा कितीतरी काव्यरचना मी जिथे मिळेल तिथे वाचतो, ऐकतो. मी तात्यांचा भक्त आहे. प्रश्न पडतो, तात्या, तुम्ही कवी, लेखक की कोण? विनायक हसला. मी कोण? हा प्रश्न माझाच मला अनेकदा असतो. करमणूक साप्ताहिकाने मला सर्व पेशव्यात थोर कोण आणि का ह्या निबंधाला प्रथम क्रमांक दिला. मला स्वतःलाच आश्चर्य वाटतं आणि आकलन होत नाही की माझा निश्चित मार्ग खरंच योग्य दिशेने जातोय ना. असा संदेह का? तुम्हीच सांगितलं. लोकसेवा संपादक अनंत वामन बर्वे, नाशिक वैभवचे संपादक बाबासाहेब खरे यांना हिंदू संस्कृतीचा गौरव लेख इतका आवडला की तो संपादकीय म्हणून 2 भागात आला. तात्या, तुम्ही कवी लेखक आहात आणि म्हणूनच स्वराज्याचे निस्सीम भक्त आहात. आत येत म्हस्कर म्हणाले. सभा सुरू होण्यापूर्वी तीळ भांडेश्वराच्या गल्लीत एकटाच राहणारा, क्रोधिष्ठ आणि ज्याच्या त्याच्याशी भांडणारा परंतु निष्कपट वृत्तीचा मित्र झालेला पहिला राष्ट्रभक्त समूहाचा सदस्य आणि विनायकाचा मित्र वामन दातार शाळा अर्धीच सोडून घरीच बसलेला. त्यानेच विनायकाला भुरळ घातली की त्याच्यातल्या राष्ट्रभक्तीने विनायक बाबा याशिवाय कृष्णाजी महाबळ, सखारामपंत गोरे, श्रीधर वर्तक आणि वामन दातार परिवारासहित एकरूप झाले. त्याच्याचबरोबर असला त्रिंबक वर्तक, ज्याला कवितेची, अभ्यासाची, वाचनाची आणि विनायकाप्रमाणे सर्वच गोष्टींची आवड होती. अनेक ठिकाणी दोघंही मनापासून एक दुसऱ्याला सहकार्य करत अनेक विचारांची देवाणघेवाण होत होती. आता सर्वच जमले होते. विनायक बोलायला सुरुवात करणार तोच एक जण म्हणाला, आपण राष्ट्रभक्त समूहाचा मित्रमेळा का केला? सर्वच प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत, म्हस्कर म्हणाले. आज मी, म्हस्कर आणि श्री पागे यांचं ह्या आमच्या तरुणांच्या वर्गात स्वागत करतो आणि श्री पागे यांना विनंती करतो की आपण बोलावं.
ह्या मित्रमेळ्यातील सभासदांना त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला प्रथम अभिवादन करतो. आज तात्यारावांचा पांगळा असलेला परंतु राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेला मित्र आबा दरेकर हिवतापाने अस्वस्थ असल्याने आला नाही, याचीही नोंद घेतो. राष्ट्रभक्त समूह हे नाव प्रथम ह्या तरुण संघटनेला होतं, परंतु त्यात राष्ट्र हा शब्द आल्याने अनेक पालक आपल्या मुलांना ह्या समूहात येण्याला बंदी घालतात. हे ध्यानात आल्याने त्याचं सरळ सहज नाव मित्रमेळा असं ठेवलं. तरीही कविता म्हणणे, पोवाडे म्हणणे, भाषण देणे, कथा सांगणे किंवा गणेशोत्सव, शिवजयंती करणे यातून एकच ध्येय आपल्याला साधायचं आहे, ते म्हणजे राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी तरुणांना प्रेरित करणं. महाराष्ट्र कधीही काळी स्वातंत्र्याच्या ईर्षेने जागृत झाला होता, हेही हा महाराष्ट्रातला समाज विसरून गेला आहे. ह्या निद्रिस्त समाजाला जागं करण्याचं, स्वातंत्र्यासाठी समर्पण भावना निर्माण करण्याचं कार्य हा मित्रमेळ्याचा उद्देश आहे. आज इथे असलेले तरुण शपथ घेतील की हा उद्देश मित्रमेळ्यातल्या सर्व सहभागी लोकांसाठी गुप्त असेल. जेव्हा प्रगट करण्याची वेळ येईल तेव्हा तो करता येईल. शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह वयाच्या 13व्या वर्षी माता भवानीसमोर शपथ घेतली होती स्वातंत्र्याची. आज आपण भारत मातेच्या ह्या चित्रासमोर प्रतिज्ञाबद्ध होऊया. विनायक पुढे आला. त्या भारतमातेचं आबा दरेकरांनी काढलेलं चित्र समोर ठेवलं. त्यासमोर फुलं वाहिली, समई लावली आणि ताटमानेने उभा राहिला. दोन्ही हात जोडले. आज मी शपथ घेतो की भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने संघर्ष करीन. या स्वातंत्र्य कार्यात मी नेहमी पुढेच राहीन आणि जोवर हा मित्रमेळा पूर्णतः एक संघ होत नाही तोवर मी एकटाही प्रतिज्ञाबद्ध राहीन. सर्वांनी एक मुखाने शपथ घेतली. प्रत्येकाच्या मुखावर आनंद आणि उत्साह होता. आता हाती शस्त्र घ्या म्हटलं तर ते सारे धावणार होते, परंतु म्हस्कर आणि पागे सारखं म्हणत होते, काही वेळ प्रतीक्षा करा. त्यामुळे सारे प्रतीक्षेत होते. विनायक म्हणाला, मित्रांनो, अगोदर भूमिका समजावून घ्या. कार्य काय करायचंय ते जाणून घ्या, मग उठाव करता येईल. मी भगूरला असताना हातात पडली ती वृत्तपत्र वाचत होतो. केसरी, गुराखी, जगदहितेशू, मुंबई, पुण्याच्या ह्या वृत्तपत्रांनी माझ्यावर वाचन संस्कार केलेत, ते स्वत्वाचे, अस्मितेचे आणि इंग्रजांविरुद्ध लिहिलेल्या केसरीतल्या लेखांनी स्वातंत्र्याचे. मला टिपणं काढायची सवय होती. त्या टिपण वहीला मी सर्व सार संग्रह नाव दिलंय. त्यात मी महाराष्ट्राच्या क्रांती परंपरांचं टिपण काढलंय. तुम्हाला सर्वांना ते आवडेल असा विश्वास बाळगतो. आत्ता म्हणजे माझ्या पंजोबांपर्यंत पेशवे होते. महाराष्ट्रात त्यांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांनी ते हस्तगत केलं. आमचं राहुरी गावही गेलं. प्रश्न आमचं गाव जाण्याचा नाही, परंतु महाराष्ट्रालाच त्यांनी पराभूत केलं. स्वतःचा मालकी हक्क स्थापन केला. दुसरा बाजीराव रणशूर नव्हता, परंतु भित्रा पळपुटाही नव्हता. त्याने मराठी साम्राज्य तोलून धरण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु संपूर्ण राष्ट्रावर त्यांचं अधिराज्य. 21 वर्ष तो इंग्रजांशी लढत राहिला. 1857 एल्फिन्स्टन म्हणाला की इतका चिवट झुंज देणारा माणूस पाहिला नाही. 1818 पेशवाईचा अस्त झाला. शरण गेला तो. पण एक झालं, त्याच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राला जाग आली. बापू खरे, चिमणाजी जाधव, गोरे, उमाजी नाईक, राघू भांग्या हे सारे सक्रिय झाले, पण ब्रिटिशांनी त्यांना दडपून टाकलं. 1857 पुन्हा पेशव्याने उचल खाल्ली. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी शर्थीचे प्रयत्न केलेत, पण वरची आग शांत झाली. काहींच्या मनात ती धुमसत होती, परंतु दिसत नव्हती. काही मात्र आग विझली त्या भ्रमात होते. काय करणार होतो आपण तात्या? वर्तकांनी म्हटलं. का बरं? काय करणार नव्हतो? विनायकाने उत्सुकतेने विचारलं. कारण तात्या, 1878
लॉर्ड लिटननी शस्त्र हातात घेतल्यास शासन जबर शासन करील हा कायदाच केला, परंतु उर्मी अंतरंगात असावी बहुधा. कशावरून वर्तक? कारण तर तूच सांगितलंस मित्रा. महाराष्ट्रात साधू संन्याशांच्या वेशात असणारे हे स्वदेशाभिमानी कीर्तन प्रवचन असं करत की त्यातूनच लोकजागृती करत असत. लोकमान्य टिळकांचे गुरु ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन अशा साधूंबरोबरच भ्रमण करत होते. प्रवचनात प्रथम श्रीराम कथा सुरू करायचे आणि खर दूषण, मारीच, रावण अशा रावणवधाने श्रीराम कथा पूर्ण व्हायची. जय श्रीराम म्हणता म्हणता ते सहजच जय भारतमाता म्हणायचे. खरं ना तात्या? खरं आहे. हे साधू पुरुष भिक्षा मागताना घरचं द्या दारचं नको असं म्हणायचे. कुणी त्यांना वेडसर समजायचे. एका घरी एक साधू पुरुष गेला. बाई एकटीच होती, गर्भवती होती. तो साधू पुरुष म्हणाला, माते, तुझ्या सांगण्यावरून हा तुझा 4था पुत्र आहे. हा स्वदेश कार्याला देशील? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ब्रिटिशांनी इथून जायला हवं. रावणांचं सैन्य अपार आहे, महाशक्तिशाली रावण आहे, पण तुझा पुत्र श्रीराम होऊ दे. ऐकीव माहिती अशी की हे साधू पुरुषच क्रांतिकारक घटनांचे तत्कालीन सूत्रधार होते. चाफेकर बंधू, दामोदर भिडे ही माणसं अशा साधूंच्या संपर्कातच होती. शिवाय लोकमान्यांचे जहाल लेख वाचून कुणी क्रांतिकारी न झाला तरच नवल. आणखी खूप सांगता येईल. आज इथेच थांबूया. विनायकाने हात जोडून सर्वांचे आभार मानले आणि पुढची मीटिंग वामन दातार याच्या माडीवर घेऊया. एक जण उठून उभा राहिला, म्हणाला, तरीही प्रश्न पडतो एक तात्याराव. महाराष्ट्र जागा झाला म्हणून भारत देश जागा होणार का? इथल्या 4 माणसांनी ब्रिटिश जातील का? 4 हत्या केल्या म्हणजे स्वातंत्र्य मिळणार आहे का? सशस्त्र क्रांतीसाठी सशस्त्र होणं आवश्यक आहे ना सखाराम? याविषयी आपण आठवड्याने सभेमध्ये बोलूया. परंतु तात्या, जहाल पक्ष आणि मवाळ पक्ष यातलं अंतर तरी कळू दे आमच्या आजच्या सभेत. वर्तक म्हणाला, मी सांगतो. पागे सर्वांना शांत करत म्हणाले, स्वातंत्र्य सर्वांनाच हवं आहे. कुणी ते शस्त्र वापरून मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुणी सत्याचा आग्रह धरतो, तर कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आज भारतात 90% अशिक्षित आहेत. त्यांनी शिक्षित व्हावं, इंग्रजांनी त्यांना सामावून घ्यावं, मान सन्मान द्यावा असं ज्यांना वाटतं तो मवाळ धोरणाचा अवलंब करणारा एक पक्ष. तर जहाल पक्षात सुशिक्षित लोक आहेत. स्वातंत्र्य पारतंत्र्य ह्याचा अर्थ त्यांना कळतो. त्यांना स्वाभिमान, संस्कार, परंपरा, आत्माभिमान सोडला नाही. ब्रिटिशांचा त्यांना संताप येतो. आपल्याच देशावर स्वामित्व गाजवणाऱ्या त्यांना उखडून फेकून द्यावंसं वाटतं त्यांना. पण त्यांना काहीही करता येत नाही. म्हणून हतबल आणि वरकरणी स्वामिनिष्ठ असा विचार करणारा हा पक्ष मनातून तीव्र संताप घेऊन वावरतो. आणि अजून एक पक्ष आहे ज्यात तात्या येतात, तो पक्ष म्हणजे ज्वलंत जहाल पक्ष. धगधगती ज्वाला मनात ठेवून कुठलीही कृती करायला मागे पुढे न पाहणारा हा पक्ष आहे. ब्रिटिश आपले राज्यकर्ते कसे? आमचा देश, आमची माती, आमचं जल, वायू, आकाश यावर त्यांचा अधिकार कसा? हा प्रश्न कायम मनात असतो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित होण्याची आकांक्षा ठेवूनच हा पक्ष वावरतो. खरं आहे पागे काका. अगदी योग्य तेच विश्लेषण 3 पक्षांचं तुम्ही केलं. शिवाजी महाराज, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान ही आमची दैवतं आहेत. परंतु आता पुढे बोलूया. घरच्यांना त्रास व्हायला नको. विनायक प्रौढ गृहस्थाप्रमाणे बोलला तेव्हा सर्वांनाच हसू आलं. संध्याकाळ गडद झाली होती. बाबांची आठवण विनायकला झाली होती. 15-16 वर्षांचा सहवास आता सतत होणार होता. सोबत त्रिंबक वर्तक होता.
विनायकाकडे पाहत त्याने विचारले. तात्या, तुमच्याच मुखावर सायंकाळ उतरली असा भास होतोय. कारण कळेल का? मला बहुवचनी का संबोधतोस मित्रा? कारण आम्ही सवय लावून घेतली की इतरही तसंच म्हणणार. काही झालं तरी तुम्ही आमचे नेते आहात आणि बहुवचनाने स्नेह कमी थोडाच होतो. कशाची चिंता आहे तुम्हाला? काय सांगू त्रिंबक, संस्था काढणं सहज सोपं आहे, परंतु चालवणं कठीण. त्यातून ही क्रांतिकारी संघटना. बाबा म्हणतात तू पुढे शिक, म्हणजे मला पुण्याला जावं लागेल. संघटना इथेही चालेल तिथेही चालेल, कारण देशाला स्वातंत्र्य मिळावं ही आजच्या सुशिक्षित तरुणात आस आहे. परंतु आता पूर्वीचं वैभव नाही, पूर्वीचं उत्पन्न नाही. बाबा काय करत असतील हा विचार मनात आला की मन अस्वस्थ होतं. सध्या ते विचार सारे सोडा. प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघेलच. काळ कधी कोणासाठी थांबत नाही. तात्या, तुम्हाला कविता खूप छान जमतात. कोणी करत होतो तुमच्याकडे लेखन कविता? विनायकाला काव्य मनापासून प्रिय होतं. वयाच्या 13व्या वर्षापासूनच वृत्तबद्ध कविता त्याने केल्या होत्या. मातृदेवतेस ही समज आल्यावर आईच्या निधनानंतरची कविता तर चापेकरावर त्याने नुकताच फटका लिहिला होता. हे त्रिंबकला पूर्णतः ज्ञान होतं, परंतु त्याचं मन वळवण्यासाठी त्याने विनायकाचा प्रिय विषय निवडला. माझे अण्णा उत्तम कविता करायचे, छंदोबद्ध, आणि ते म्हणायचेही. छान खणखणीत आवाज होता त्यांचा. आई म्हणायची दबकत, किती खड्या आवाजात म्हणता? तर ते हसायचे आणि मनाला येईल तितक्या वेळ म्हणायचे ते. पण आई गेली, लक्ष्मी घराची पायरी उतरू लागली, त्यात चोरी झाली. सर्व बाजूनी आकाश कोसळलं होतं. पण तारून धरलं अण्णांनी आणि माझ्या सख्ख्या कोठूरच्या गोविंद मामांनी. मामांनी कसं? त्रिंबक वर्तकने विचारलं. गोविंद मामा कविता छान करायचा. त्यांचं आणि अण्णांचं मस्त जमायचं. आई गेली तरी गोविंद मामा येतच राहिला. कधी बैलगाडीतून 2 पोती बाजरी तर अर्ध पोतं तांदूळ आणायचा. शेतातली भाजी आणायचा. दिवसभर थांबून रात्री घरी परतायचा. न बोलता घराला घरपण दिलं त्यांनी. कधीमधी वहिनीसाठी छानसं इरकली लुगडं आणायचा. मग मी नारायण म्हणायचो, वहिनी नवं लुगडं नेस, सारे दागिने घाल. तिलाही आवड होतीच. मग सारा साज शृंगार करून लाजतच ती पडवीत यायची. तख्त पोसावर किंवा झोपाळ्यावर बसल्या अण्णांना नमस्कार करायची. चोरी झाली तेव्हा ती आपल्या माहेरी सालंकृत गेली होती म्हणून वाचले दागिने. पण चांदीचे देव, चांदीची भांडी, तांब्याचा भला मोठा हंडा सारं गेलं. ते गेल्याचं जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख ती आल्यावर अखंड रडत राहिली. स्वतःला माहेरी गेल्याचा दोष देत राहिली. त्याचं झालं. दोघंही गोदावरीच्या काठावर बसले होते. आकाशात पौर्णिमेचा चंद्र प्रकाशला होता. वातावरण शांत होतं आणि आल्हाददायक होतं. काही वेळ शांततेत गेल्यावर विनायक म्हणाला, तो आपला मित्र आबा दरेकर, त्याचं काय झालं? चांगलंच झालं म्हणायचं. कवितेला योग्य मार्गदर्शन केलं. छानच लिहित होता. मात्रा चुकायच्या फक्त. पण त्याच कविता एका तमासगीराला पसंत पडल्या. आता तो लावण्यही करतोय. उपहास केला लोकांनी त्याचा. आता त्याची कला त्यावर प्रसन्न झाली आहे. तो प्रिय कवी झालाय तमाशासाठी. आपण त्याला राजकवी म्हणून आपल्या समूहात म्हणत होतो. झालं सत्य. राजकवी नाही तरी लोककवी म्हणून तो प्रसिद्ध होईल. जाऊ दे, कोणाला काय व्हायचं ते होऊ दे. तुम्हा आम्हाला काय व्हायचंय ते बाकी उरलंय. कोणी काही म्हणो, सर्वांबरोबर किंवा एकटाच मी भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढेन हा माझा प्रण आहे. वर्तक काही बोलला नाही. बोलल्याप्रमाणे तात्या करतील त्यावर त्याचा विश्वास होता. दोघंही उठले आणि निशब्द चालू लागले. घर येताच त्रिंबक वर्तक विनायकाचा हात धरून म्हणाला, तात्या,
एकदम एकटेच काही करू नका. मला तुमच्याबद्दल भीती वाटते. राष्ट्रभक्त समूहातून मित्रमेळा तयार झाला आहे. मित्रमेळ्याची संख्या वाढती आहे. यातून खरे क्रांतिकारक आपण सभेसाठी बोलवलेत. अजून काही जमतील. सशस्त्र क्रांतीला विरोध नाही माझा. मी तुमच्यासह आहेच. परंतु तशी वेळ तर येऊ द्या. विनायकाने त्याच्या हातावर दुसरा हात ठेवला. न बोलता वचन दिलंय असं त्र्यंबक वर्तकला वाटलं. तो निश्चिंत मनाने घरी गेला. विनायक आपल्या घरी आला तेव्हा त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते. नाशिकचं शिक्षण संपल्यावर काय करायचं? सशस्त्र क्रांती म्हटलं की शस्त्र आलीच. त्यासाठी पैसा कुठून आणायचा? एवढा मोठा महाराष्ट्र शस्त्र सज्ज करणं सहज आहे का? मग आपल्याला हे सारं जमणार आहे? एकाच मनात पेटलेली अग्नी इतरांच्या हृदयात लावू शकू आपण? अन्यतः मित्रमेळ्यातल्या वल्गनाच ठरतील. अगोदर शिक्षण की अगोदर क्रांती मार्ग? शिक्षणाने क्रांती घडवू शकू का? की ज्वलत जहाल शब्दांची कविता आपल्या क्रांतीचा मार्ग दाखवेल? कोण आहे मी? अण्णांचा मुलगा, बाबांचा भाऊ आणि मित्रमेळ्याचा कल्पक? बाकी हातात काय आहे माझ्या? मस्कर पागे समोर प्रथम राष्ट्रभक्त समूहातून मित्रमेळ्याची कल्पना मांडली आणि आपण देवी समोरच नाही तर मित्रमेळाव्यात वचनबद्ध झालो. आलात तर तुमच्यासह, अन्यथा मी एकटाच ब्रिटिशांविरुद्ध लढेन. आपले शब्द पूर्ण करायला आपण समर्थ आहोत का? राष्ट्रभक्त समूहातील सदस्यांचं आपण सांकेतिक नाव ठेवलं, राम हरी. परंतु येतील का सहकार्याला राम हरी? येतील राम हरी. तुझ्या साऱ्याच मनोकामना पूर्ण होतील. कोण बोललं? विनायकाने सभोवताल पाहिलं. कुणीच नव्हतं. एवढ्या रात्री येणार तरी कोण होतं? आपलं निग्रही मनच बोललं. आपला अंतरात्मा बोलला. ग्वाही दिली, विश्वास दिला. आता थांबून चालणार नाही. चालू लागलो तर येईलच मार्ग समोर. शीम परांजपेंना, लोकमान्य टिळकांना भेटता येईल. मार्ग गवसेलच. विनायकाच्या मनाला उभारी आली. नीलाकाशात सहस्त्र नक्षत्र फुलावी तसं झालं. अर्ध्या रात्री मनात ब्रह्मकमल उमललं. त्या निस्तब्ध रात्री त्यांचं मनच त्यांच्याकडून वज्र निर्धार करून घेऊ लागलं. मित्रमेळ्याची व्याप्ती वाढवायला हवी हे त्याला उमजलं. तेव्हा इतर प्रदेशात काय चालू आहे याचं त्यांनीच काढलेलं टिपण त्यांनी वाचायला सुरुवात केली. अगदी नवचैतन्याने तो वाचत होता. टिपण वहीत वृत्तपत्रात आल्या वृत्तांची टिपणं होती. पहिल्या पानावर त्यांनीच रेखाटलेलं श्रीकृष्णाचं रेखाचित्र होतं. त्याखाली ठसठशीत अक्षरात लिहिलं होतं, अपयश गृहीत धरूनच, किंबहुना भगवद्गीतेच्या निष्काम कर्माचा अभ्यास करूनच मी जे ठरवलंय त्यासाठी ही सर्व सार संग्रह. सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल रुचेल तेच मी करणार आहे. त्यांनी अग्रलेखांची टिपणं वाचायला सुरुवात केली. 1857 पासून स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. अनेकदा वर हा संघर्ष संपल्यासारखा वाटला. तरी मनामनात आग पुन्हा पेटून उठत होती. पुन्हा शांत होत होती. अंतरंगात स्वातंत्र्याची अभिलाषा संपत नव्हती. इंग्रजांची नीती ही आर्य चाणक्याच्या अगदी विपरीत होती. 2 चांगल्या माणसांना एकत्र द्यायचं नाही. नगण्य किंवा नोकर समजून व्यवहार करणं. हवं तेव्हा लात मारून हाकलणं, हवं तेव्हा ठोकरणं, जवळ आल्यास मारून टाकणं, अशा विलक्षण रीती नीतीत सर्वसामान्य दडपले जात होते. साम दाम दंड भेद ह्या 4 चाकी रथावर स्वातंत्र्याचा ध्वजदंड घेऊन काही क्रांतिकारी पुढे आले तरी ब्रिटिशांनी केलेल्या चक्रव्यूहात अडकून त्यांची हत्या केली जात होती. त्यानंतर आलेली शस्त्रबंदी क्रांतिकारकांना बाधक ठरली आणि ब्रिटिशांनी त्यावेळी सैन्यात मराठे लोक घेण्याचं नाकारलं. मराठा शूरवीर म्हणून नाकारलं तर कुचकामी म्हणून ब्राह्मणांची निंदा केली. शिक्षणात काहीच लोकांना संधी दिली तेच भारतीय स्वजनांना कनिष्ठ समजू लागले. इंग्रजांची वर करताना स्वजनांना हिरवू लागले.
वाचता वाचता त्याने शब्द वातावरणात घड्याळाने एकच टोका दिला. तसा वाचनात मग्न असला विनायक दचकला. परंतु एवढा भारत, आपली आर्यभूमी निद्रिस्त कशी? कुठेच का कधी जाग नाही या आर्यभूमीला? त्याने पुन्हा कंदिलाची वात मोठी केली आणि टिपण वही घेऊन वाचायला सुरुवात केली. एका अग्रलेखाचं नाव होतं, शौर्य इतिहास विसरले. ब्रिटिशांची राजनिष्ठा स्वीकारणारे गुलाम प्रवृत्तीचे भारतीय दुय्यम सेवेतही स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. डॉक्टर, इंजिनियर, बॅरिस्टर यांना सन्मान मिळाला कारण त्यांचा उपयोग इंग्रजी शासनाला होत होता. डलहौसीने संस्थानं खालसा करत करत भारताला गुलाम केलं. इंडियन नॅशनल काँग्रेस ही वरवर भारतीय वाटणारी संस्था कूटनीतीचं एक उदाहरण म्हणूनच की काय सर ह्यूमने स्थापन केली. आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत हे भारतीयांना दाखवण्याचा तो प्रयास यशस्वी झाला होता. श्रीराम श्रीकृष्ण काळात लंका, कुरुक्षेत्र रणक्षेत्र झालीत. हे आधुनिक भारताचं कुरुक्षेत्र कोणतं? आणि असेल तरी कुठे? कदाचित बंगालमध्ये. मुसलमानांच्या राजवटीतून भयमुक्त होण्याच्या आतच ब्रिटिश साम्राज्याने ह्या देशाला पूर्ण वेढाच घातला. तिथे ब्राह्मो समाज आला, उच्चशिक्षित लोक आले, परंतु इंग्रजांशी जुळवून घेत राहिले. परंतु महाराष्ट्रात बाळ गंगाधर टिळक, तर बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल आणि पंजाबमध्ये लाला लजपतराय या तिघांनी निद्रिस्त स्वाभिमान शून्य भारताला जागवण्याचा प्रयत्न चालवला होता. मुसलमान शांत होते ते अल्लाच्या सेवेत. ब्राह्मो समाज शांत होता. एखादाच कुठे निस्तब्ध रात्री पक्षी ओरडत जावा आणि दुर्लक्ष करून पुन्हा निद्रेत निमग्न व्हावं तसं झालं होतं. नाही म्हणाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी वर्तमानात इंग्रज आणि भारतीय यांना सुयोग्य न्याय देणारा निघाला. भारतीयांना दोषी मानलं तेव्हा इंग्रजांना योग्य न्याय दिला असं त्यांना वाटलं, आणि इंग्रजांना दोषी मानलं तेव्हा इंग्रजांचे डोळे खाडकन उघडले आणि त्याला न्यायाधीशाच्या पदावर काढल्यावर ते क्रांतिकारक झाले. आणि पंजाबमध्ये तर 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे पडसाद उमटलेच की नाही असा संदेह निर्माण व्हावा इतका पंजाब शांत होता. मुसलमानांच्या राज्याचा अस्त आणि ब्रिटिश साम्राज्याचा उदय यात पंजाबला कुठेही फरक पडला नाही. प्रथम मुस्लिम भाषा, मग इंग्रजी भाषा स्वीकारत राहिला. त्या काळात दयानंद सरस्वतींनी सत्यार्थ प्रकाशचा संदेश दिला, तो वृत्तपत्र प्रकाशित करून. आर्य समाजाची स्थापना करून स्वअस्तित्वाची, धर्माची, संस्कृतीची ओळख करून दिली. तेवढीच काय ती जाग होती. दक्षिण भारत शांत झोपला होता, कुणाशी काही देणं घेणं नसल्यासारखाच. बहावी चळवळ गुजरातची होती. कुठे कधी दगड फेकावा आणि पुन्हा तो आवाज शांत व्हावं तसं झालं होतं. 1872च्या दरम्यान कुकापंथीयांनी सशस्त्र क्रांती केली. टिपण वहीतल्या नोंदी संपल्या होत्या. विनायकने वही मिटवून ठेवली. कंदील विझवला. मध्यरात्रीनंतर निरभ्र चांदण्याने खिडकीतून येऊन जमिनीवर नक्षी काढली होती. शेजारीच असलेल्या शेवग्याच्या झाडातून येणारी ती नक्षी हिंदोळ्यावर झुलावत तशी झुलत होती. वातावरण प्रसन्न होतं. एका लयीत येणारा उत्तर वारा सुखावून जात होता. विनायक अंथरुणावर झोपला. थोड्याच वेळात पहाट होणार असल्याचे संकेत आकाश देत होतं. या कुकापंथीयांनी पुढे काय केलं, त्यांचं काय झालं हा प्रश्न विनायकाच्या मनात आला. टिपण वही आणखीही होती, परंतु ह्या क्षणी ती भगूरहून आणली काय हे आठवत नव्हतं. क्षणभर विनायक अस्वस्थ झाला. दुसऱ्या क्षणी मनाला समजावत म्हणाला, वर्तमानच इतिहास होत असतो. इतिहास क्वचित वर्तमान होतो. त्यालाच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात. आपल्याला वर्तमान जगायचा, जागवायचा आहे. वर्तमानात क्षणभरही झोपून चालणार नाही. उष्णकाल व्हायला अवधी नाही. परंतु प्रातःकाळीच आकाश अचानक मेघाने भरून आलं तर कदाचित ही चांदण्याने भरलेली रात्र काळी चादरच पांघरून घेईल. नाही नाही, असं होणारच नाही. मी आहे ना, असं श्रीकृष्णासारखं आपण म्हणायला हवं. आपण श्रीकृष्ण नाही, परंतु सत्यासाठी लढणारा एक अंश तर आहोत. विनायकला स्वतःच्या मनाला आश्वस्त करता आलं. प्रसन्न मनाने त्याने अनुभूती संपन्न चंद्राकडे पाहिलं.
काहीच वेळात उष्यकाल होणार ही कल्पनाच विनायकाला सुखावह वाटली आणि एकदम त्याचं मन भगूरला गेलं. पहाटे उठलेले अण्णा भजन म्हणायचे, झाडांना पाणी द्यायचे, फुलं उमलत असताना तोडायचे. त्याचवेळी येसूवहिनी अगदी वाड्याच्या बाहेरपर्यंत केर काढायची. बाबा विहिरीचं पाणी काढून चूल पेटवून त्यावर हंडा ठेवायचे आणि शेणाचं संमार्जन करण्यासाठी येसूवहिनीला पाणी आणून द्यायचे. सारी नित्याची कामं न बोलता समजून उमजून एका लयीत केल्यासारखी. घरात असणाऱ्या 2 गायींना चारा टाकणं, गोठा स्वच्छ करणं ह्यात बाबा मग्न असायचे. तर अण्णा फुलं घेऊन घरात गेले की येसूवहिनी गाणं म्हणत रांगोळी काढायची. तिचा आवाज मधुर होता. अण्णांसमोर ती म्हणायची नाही, परंतु अण्णांना हे माहीत असल्याने फुलाची परडी ठेवून ते पडवीतल्या तख्तपोसावर बसायचे. तिचं गाणं ऐकत बाबा मनातून प्रसन्न असायचे. हे सारं अनुभवत विनायक तख्तपोसावर लोळत पडलेला असायचा. संमार्जन करण्याचा लयबद्ध आवाज, विहिरीवरच्या रहाटाचा आवाज, अण्णांच्या भजनाचा आवाज, मग येसूवहिनीचा आवाज, कपिला जागी झाल्यावर हंबरण्याचा आवाज, ह्या साऱ्या आवाजात एक लयबद्ध मधुरता होती. वाड्याबाहेरच्या वृक्षावर चिमण्यांना जाग आलेली असायची. त्यांची धावपळ डोळे मिटत असतानाही जाणवायची. तात्या भाऊजी उठता ना, वहिनीची हाक यायची. उठ रे विनायका, अण्णांची दमदार हाक यायची. आश्चर्य आहे विनायकाचं, सारं ऐकत झोपेतही असतो. श्रीकृष्ण असं म्हणायचा, मी कधी निद्रेत नसतो आणि क्षणित निद्रेतही मी जागृतच असतो. तसंच आहे विनायका तुझं. पहाट झाली रे झाली की इथं अण्णांजवळ येऊन झोपतो. उठ उठ आता. बाबा, तुम्ही तिघं काम करताना त्याचा नाद आणि लय इतकी सुंदर असते की ऐकतच राहावीशी वाटते. तुझं झाडणं, गाईच्या गळ्यातल्या घंटा, मध्येच हंबरणं, वहिनींचं छपाछप पाणी टाकणं, चिमण्यांचं चिवचिवणं. बाबा, तूही एकदा तख्तपोसावर झोपूनच पहा. विनायकाला ह्या क्षणी सारं सारं आठवलं होतं. भगूरपासून नाशिक फार अंतरावर नव्हतं. आता उठून घरी जावं असं त्याला वाटलंही, परंतु आता तिथे अण्णा नव्हते. सर्वांची आई झालेले अण्णा आता पुन्हा भेटणार नाहीत ही जाणीव होताच प्रातःकाळी त्याचे डोळे भरून आले. नाही विनायका, मी कुठेच गेलो नाही रे, तुमच्यातच आहे मी. अंतर्मनातून शब्द उमटले. जाईनच कसा रे, तुला भगवद्गीतेचा अर्थ ज्ञात आहे. तुझ्या प्रत्येक कर्मात मी असेन विनायका तुझ्यासोबत. आठवणी संपत नसतात, नुसतं आठवून पहा. एक एक आठवण पायऱ्या पायऱ्या चढून तुझ्यापर्यंत पोहोचेल. आता तू वाचलीस टिपणवही, वृत्तपत्रातली वृत्त जोरात वाचून दाखवताना तू अनेक प्रश्न विचारायचास, आठवतं? हो. विनायक सहज पुरून गेला आणि दचकला. इतका आभास की सत्याभास? सत्याच्या पलीकडे असणारा अमर्याद विश्वासच सहज बोलून गेला. विनायकाला खूप प्रसन्न आणि स्वस्थ वाटलं. त्यानं मनोमन म्हटलं, अण्णा, जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ होईन, मला आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा मला असंच दर्शन देत जा अण्णा. बाबा, तुम्ही आहातच, परंतु प्रत्यक्ष तुम्ही मला वेळोवेळी हवेच आहात. याल ना माझ्यासाठी? कुठेतरी मंदिरातील घंटा वाजली. प्राप्त आरती सुरू झाली. अण्णांचा हात संकेत समजून विनायक प्रसन्न हसला. आलोचन जागरण होऊनही विनायक आपल्या नित्यकर्माला सिद्ध झाला होता. जरी भगूरहून सर्वच जण नाशिकाला आले होते, तरी अधूनमधून भगूरला बाबा आणि येसूवहिनी येत. तात्यालाही तेथे यायला कधीतरी आवडे. तात्याच्या विवाहाची चर्चा चालू होती. त्याने बाबांना सांगितले की आपण कायमस्वरूपी नाशिकला राहत असलो तरी माझा विवाह भगूरला व्हावा. त्यामुळे 8-10 दिवसांपूर्वीच बाबा आणि येसूवहिनी भगूरला आले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद.
बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.